नंतर सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात आणि मुंबईतली सगळ्यात महत्त्वाची बातमी, लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आणखीन वेळ लागणार आहे। ओहोटीपर्यंत वाट पाहण्याचा मंडळानं निर्णय घेतलेला आहे। गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे। या ठिकाणी विसर्जनाकरता ही मूर्ती समुद्रामध्ये आणण्यात आली, मात्र सध्या या ठिकाणी भरती सुरू असल्यामुळे ओहोटी येईपर्यंत वाट पाहण्याचा मंडळानं निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच या विसर्जनाला उशीर होतोय। अत्याधुनिक तराफ्याच्या माध्यमातून या ठिकाणी विसर्जन केलं जाणार होतं, मात्र आता याच विसर्जनामध्ये अडथळा निर्माण झालाय। जुई जाधव या संदर्भातली माहिती देत आहेत। जुई, आपण सकाळपासूनच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पाहतोय। खरं तर आता हे विसर्जन होणं अपेक्षित होतं, अडचण काय नेमकी या विसर्जनामध्ये? पार पडायला हवा होता, मात्र ताळमेळ चुकलं, वेळ चुकली आणि त्यामुळे अजूनही लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाही आहे। त्याचं कारण म्हणजे की भरतीची वेळ होती आणि भरतीच्या वेळी तराफावर मूर्ती चढवणं कार्यकर्त्यांना आणि मंडळाच्या लोकांना कठीण जात होतं। आता जर आपण पाहिलं तर मग आता देखील शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत। कुठेतरी आता पाणी ओसरत आहे, ओहोटी सुरू झाली आहे आणि त्यामुळे मूर्तीला पुन्हा एकदा तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांचा सुरू आहे। जे कोळी बांधव आहेत त्यांच्याकडून देखील हे प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की अवघ्या काही वेळातच पुन्हा एकदा विसर्जनाला सुरुवात केली जाईल लालबागच्या राजाच्या। तर 8 वाजता हा राजा गिरगाव चौपाटीवर येऊन पोहोचला आहे। आता जवळपास 1 वाजला आहे। 5 ते 6 तास राजा एकाच ठिकाणी थांबून आहे। त्याचं कारण म्हणजे भरतीची वेळ होती आणि त्यामुळे ताळमेळ चुकलं मंडळाचं देखील। मंडळाला राजाला इथे तराफ्यावर आणायला फार उशीर झाला आणि त्यामुळे हा सगळा जो घोळ आहे तो झाला। परंतु आता पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आणि शर्थीचे प्रयत्न केले जात असताना मूर्ती पुन्हा एकदा तराफ्यावर चढवली जात आहे। मात्र आता या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागतोय आणि किती वाजता ही विसर्जन प्रक्रिया जी अर्धवट राहिली आहे त्याला पूर्ण केलं जात आहे हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तृप्ती, जुई, आपण सकाळीच पाहिलं विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवरती पोहोचल्यानंतर लालबागच्या राजाची ही मूर्ती समुद्रामध्ये आणण्यात आलेली होती। मात्र तू सांगतेस त्याप्रमाणे तराफावरती चढवण्यामध्ये अडचणी येतात। मात्र हा तराफा तर विशेष तयार करून घेण्यात आलेला होता, दुप्पट मोठा गेल्या वर्षीपेक्षा। मग आता त्याच्यामध्ये त्रुटी काय निर्माण झाल्यात? तराफ्यामध्ये त्रुटी नसून तृप्ती, वेळ जुळली नाही, कारण का भरती सुरू झाली। भरती सुरू झाल्यानंतर जो तराफा आहे तो पाण्यामध्ये तरंगू लागला आणि त्यानंतर जो गणपतीचा पाट आहे, ज्यावर गणपती बसले आहे, तो पाट त्या तराफावर चढवणं कठीण झालं। त्यामुळे तराफ्यामध्ये त्रुटी कुठलीच नाहीये, मात्र केवळ वेळ चुकली। वेळ ही चुकली की भरतीची वेळ होती आणि भरतीच्या वेळी गणपती इथे आला गिरगाव चौपाटीवर आणि तराफा आणि पाट यामध्ये ताळमेळ होऊ शकला नाही आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर मग तराफ्यावर ही जी मूर्ती आहे ती चढवणं कुठे ना कुठेतरी कठीण जात होतं। परंतु आता ओहोटी सुरू झाली आहे, पाणी ओसरत आहे आणि पाणी ओसरत असल्यामुळे पाणी जसं जसं ओसरत आहे तसं तसं ही मूर्ती खरं तर कमरेपर्यंत पाणी आलं होतं मूर्तीच्या, ते पाणी देखील आता कमी होत आहे आणि मूर्ती पुन्हा एकदा या तराफ्यावर चढवण्याचे शर्थीचे प्रयत्न या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत। कोळी बांधव आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांचे शर्थीचे प्रयत्न आहेत, त्याला अजून किती वेळ लागतोय याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे। तृप्ती, निश्चित जुई, ही दृश्य आता तुझ्या माध्यमातून आपण पाहतो। या ठिकाणी तराफा एकीकडे दिसतोय, ज्या ठिकाणी आता लालबागच्या राजाला याच तराफावरती उभं केलं जाणार आहे, ठेवलं जाणार आहे, त्यानंतर पुढे समुद्रामध्ये विसर्जन केलं जाईल। तराफा हा दुप्पट मोठ्या आकारातला असला तरी सुद्धा भरती आल्यामुळे खरं तर या विसर्जनामध्ये अडचण निर्माण झालेली आहे। ताळमेळ बसला नाही, जुई सांगते त्याप्रमाणे। खरं तर आधीच विसर्जन मिरवणूक या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित होतं, कारण भरती सुरू होणार होती आणि त्याआधीच विसर्जन होणं अत्यंत महत्त्वाचं आणि आवश्यक होतं, मात्र तसं होऊ शकलेलं नाही, त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे। जुई, साधारण किती अजून वेळ वाट पाहावी लागणार आहे या विसर्जनासाठी? कारण तू आता म्हणतेस की ओहोटी सुरू झालेली आहे, मात्र अद्यापही गणेश मूर्ती या तराफ्यावरती बसवण्यास सुरुवात झालेली आहे का? विसर्जन होण्यासाठी किती वेळ लागेल?
अगदीच तृप्ती, आपण पाहतोय की हा जो बाहेरचा परिसर आहे गिरगाव चौपाटीचा, तिथे देखील आता हा जो तराफ आहे, जो मुख्य तराफ आहे, त्याला किनाऱ्यावर आणलं गेलं आहे आणि किनाऱ्यावर आणल्या गेल्यानंतर जिथे पाणी ओसरतंय तिथे तराफ आणला गेला आणि त्यानंतर मूर्तीला या तराफ्यावर चढवलं जाईल. मात्र या प्रक्रियेला अजून अर्धा ते पाऊण तास लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते, कारण का मूर्ती अजूनही पाण्यात आहे. जोपर्यंत मूर्ती लगतचं पाणी ओसरत नाही तोपर्यंत मूर्तीला या तराफ्यावर आणणं फार कठीण जाईल. मात्र या सगळ्याला अजून पाऊण ते 1 तास तरी लागू शकतो आणि त्यानंतर विसर्जनाची जी पुढची प्रक्रिया आहे लालबागच्या राजाची ती पूर्ण केली जाईल. परंतु अजून 1 तास तरी कमीत कमी या सगळ्या प्रक्रियेला लागू शकतो, कारण का जरी ओहोटी असली तरी अजूनही समुद्रात लाटा सुरू आहेत आणि लाटा सुरू असल्यामुळे मूर्तीला तराफ्यावर घेणं कठीण जात आहे. जी परिस्थिती सकाळी निर्माण झाली होती तशी परिस्थिती आता निर्माण होऊ नये म्हणून अगदी वेळ जाऊ देत आहेत इथले सगळे कार्यकर्ते मंडळी आणि त्यामुळे वेळ जाऊ देत असल्यामुळे जसं जसं पाणी ओसरेल तसं तसं मूर्ती पुन्हा एकदा वर घेण्याचे प्रयत्न यांचे सुरू आहेत ते सफल होतील. तृप्ती, जुई, आपण सकाळी जी दृश्य पाहिली त्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड गर्दी होती आणि तेवढीच गर्दी गिरगाव चौपाटीवर सुद्धा भाविकांची, भक्तांची आणि गणेश मंडळांच्या सदस्यांची होती. आता बराच वेळ गेलेला आहे, तेवढीच गर्दी आता सुद्धा विसर्जन मिरवणुकांची या ठिकाणी पाहायला मिळते समुद्रकिनारी. तृप्ती, हा जर आपण संपूर्ण परिसर पाहिला गिरगाव चौपाटीचा तर मग मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की दाखवायला की किती गर्दी जमली आहे. तर सकाळी इथे संपूर्णपणे भक्तगण जमले होते. हा प्रचंड परिसर वाहून चालला होता भक्तगणांनी. मात्र आता गर्दी काहीशी ओसरली आहे, कारण का आत्ता जर आपण पाहिलं तर मग नागरिक आहेत, परंतु ज्या प्रमाणामध्ये ज्या संख्येने नागरिक इथे सकाळी उपस्थित होती ती संख्या आता कमी झाली आहे. मात्र जसा जसा गणपती तराफ्यावर चढेल, जसा गणपती तराफ्याला लागेल तशी इथे पुन्हा एकदा गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण का सगळ्यांना उत्सुकता असते ती म्हणजे लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आणि त्यामुळे जी गर्दी आता ओसरलेली आहे ती गर्दी पुन्हा एकदा इथे निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. जुई, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीबरोबर आपण इतरही काही मंडळांचे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणेश मूर्ती पाहिलेल्या होत्या ज्या या ठिकाणी गिरगाव चौपाटीकडे आलेल्या होत्या. सध्या लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत, मात्र या मूर्तींचं विसर्जन झालेलं आहे ज्या चौपाटीवरती आलेल्या होत्या, या आधीच पोहोचलेल्या होत्या. अगदीच तृप्ती, लालबागचा गिरगाव चौपाटीचा जो हा परिसर आहे तिथे मगाशी किंवा काही वेळापूर्वी मोठमोठ्या मूर्त्या होत्या, म्हणजे त्यांचं विसर्जन सोहळे अजूनही होणं बाकी होतं. मात्र आपण जर आता पाहिलं तर मग हा संपूर्ण परिसरामध्ये आता अवघ्या हातावर मोजता येतील इतक्याच मूर्त्या शिल्लक राहिल्या आहेत, म्हणजे ज्या मूर्त्यांना क्रेनची गरज लागणार आहे पाण्यापर्यंत जाण्यासाठी केवळ त्याच मूर्त्या आता इथे उरल्या आहेत. म्हणजे हातावर आपण मोजू शकतो इतक्या मूर्त्या फक्त या परिसरामध्ये गिरगाव चौपाटीमध्ये राहिले आहेत. मात्र चिंचपोकळीचा चिंतामणी असेल आणि इतरही जे गणपती आहेत, गिरगावचा राजा असेल, या सर्व मूर्त्यांचं विसर्जन सोहळा पार पडला आहे. त्यामुळे आता केवळ एकच मोठी मूर्ती ती म्हणजे लालबागच्या राजाची, तिचं विसर्जन सोहळा पार पडणं अजूनही बाकी आहे. आता तराफ्यावर मूर्ती चढवण्याची प्रक्रिया सुरू आहे. हळूहळू जसं जसं पाणी ओसरतंय तसं तसं हे शर्तीचे प्रयत्न केले जाते. मात्र त्यानंतरच मूर्ती तराफ्यावर चढवली जाईल आणि पुढची प्रक्रिया जी आहे विसर्जनाची ती पार पाडली जाईल. तृप्ती, जी भरती सुरू झाल्यानंतर ओटीची प्रतीक्षा केली गेली विसर्जनाकरता, कारण पाणी कमी होणं आवश्यक होतं आणि तेव्हाच ही मूर्ती तराफ्यावरती ठेवणं शक्य आहे. मात्र एक ठराविक कालावधी असतो भरतीचा आणि ओटीचा. आता भरती होऊन ओटी सुरू झालेली आहे, तर ओटी किती काळासाठी असेल, कारण तेवढ्याच कालावधीमध्ये ही मूर्ती तराफ्यावरती ठेवून तिचं विसर्जन करणं आवश्यक आहे. नंतर आहे आणि जवळपास आता 12 तासानंतर पुन्हा एकदा भरतीची वेळ आहे. त्यामुळे हा कालावधी पुरेसा आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी, ही मूर्ती तराफ्यावर बसवण्यासाठी आणि तिला खोल समुद्रात नेऊन विसर्जित करण्यासाठी. त्यामुळे पुढच्या 12 तासानंतर भरतीची वेळ आहे. त्यामुळे हा काळ तितकासा पुरेसा वाटतोय मंडळाच्या कार्यकर्त्यांना मूर्ती ही तराफ्यावर चढवण्यासाठी आणि पुढे अरबी समुद्रामध्ये तिचं विसर्जन करण्यासाठी. निश्चित जुई, माझ्यासोबत अशीच राहा. ही दृश्य आपण आता पाहतोय गिरगाव चौपाटीवरची, ज्या ठिकाणी लालबागच्या राजाचं विसर्जन आता सुरू होतंय. खरं तर कारण
काही वेळापूर्वीच ही मिरवणूक या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती पोहोचली आणि लालबागच्या राजाला इथे विसर्जनासाठी आणलं गेलेलं होतं. मात्र अडचण होती ती म्हणजे या ठिकाणी भरती सुरू झालेली होती. भरतीच्या काळामध्ये हा जो तराफा विसर्जनाकरता आणलेला होता त्या तराफ्यावरती लालबागच्या राजाची ही मूर्ती ठेवून तिथे विसर्जनासाठी पुढे खोल समुद्रामध्ये नेणं अडचणीचं होतं. कारण जशा जशा लाटा उफाळत होत्या, लाटा येत होत्या, तसतसा हा तराफा हालत होता आणि त्यामुळे त्याचा बॅलन्स बिघडत होता आणि त्यामुळे एवढी मोठी भव्य अशी मूर्ती या तराफ्यावरती ठेवणं अडचणीचं झालेलं होतं आणि त्यामुळेच विसर्जनामध्ये एक बराच काळ आता लोटलेला आहे. मात्र आत्ता महत्वाचं म्हणजे भरती जाऊन आता ओहोटी सुरू झालेली आहे, पाणी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे या तराफ्याचा बॅलन्स होऊ शकतो आणि म्हणूनच ही मूर्ती आता तराफ्यावरती ठेवणं शक्य होणार आहे. आणि त्यासाठी आता लालबागच्या राजाच्या गणेशोत्सव मंडळाकडून त्याचे सदस्य आहेत आणि इतरही सुरक्षा रक्षक प्रयत्न करतायत. आता हा तराफा समुद्रामध्ये पुढे पुढे नेला जातोय आणि लालबागच्या राजाची ही जी मूर्ती आहे ती या तराफ्यावरती ठेवली जाईल जेणेकरून विसर्जन सहज शक्य होईल. खरं तर या आधीच हे विसर्जन होणं अपेक्षित होतं कारण सकाळी सुद्धा खूप लवकर गिरगाव चौपाटीपर्यंत ही विसर्जन मिरवणूक आलेली होती. मात्र अडथळा निर्माण झाला तो समुद्राच्या भरतीचा आणि आता ओहोटी सुरू झालेली आहे, पाणी कमी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच आता लवकरच लालबागच्या राजाच्या विसर्जनामधलं हे विघ्न दूर होऊन आता हा गणेशा विसर्जित होण्याची शक्यता आहे. निश्चित जुई, लालबागच्या राजाचं विसर्जन आता अगदी कमी कालावधीमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे. तर ही दृश्य तू आम्हाला दाखवत राहा, आपल्या प्रेक्षकांना दाखवत राहा. आपण पुण्यामध्ये सुद्धा जाऊयात कारण पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुकीला सुद्धा बराच काळ लोटलेला आहे. यावर्षी पुण्यामध्ये नियोजन होतं लवकरात लवकर विसर्जन मिरवणुका संपन्न व्हाव्यात आणि प्रशासकीय यंत्रणेवरचा पोलिसांवरचा ताण कमी व्हावा यासाठी. मात्र ते नियोजन पुढतं कोलमडलेलं दिसतं. 27 तासांनंतर सुद्धा पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. खरं तर रात्री 12 नंतर डीजे बंद झाला आणि मग या मिरवणुका सुद्धा तितक्याच हळूहळू पुढे जायला सरकार लागल्या. अक्षरशः त्याचं नियोजन कोलमडलं. पुन्हा 6 वाजता डीजेला परवानगी मिळाली. त्या तालावरती ठेका धरत पुन्हा एकदा गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. मात्र 27 तास लोटल्यानंतरही पुण्यामधल्या या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत आणि 2 ते 3 वाजण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. तर मुंबई आणि पुण्यामधली गणेश विसर्जनाची ही दृश्य, एकीकडे लालबागच्या राजाचं विसर्जन आता सुरू होतंय कारण ओहोटी सुरू झालेली आहे. तर पुण्यामधली रखडलेली विसर्जन मिरवणूक अद्याप सुद्धा तितकाच उत्साह आहे अर्थातच भक्तांमध्ये. मात्र बराच काळ झालेला आहे, 27 तास झालेले आहेत आणि आणखीन 2 ते 3 तास लागण्याची शक्यता आहे या विसर्जन मिरवणुका पूर्ण होण्यासाठी. प्रचंड अशी गर्दी पुण्यामधल्या रस्त्यांवरती आपण पाहतोय आणि दुसरीकडे मुंबईमधली लालबागच्या राजाची विसर्जनाची ही दृश्य आपण पाहतोय. जुई, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. पुण्यामध्ये अक्षरशः 27 तास लागलेत गणेश मिरवणुका विसर्जनाच्या पूर्ण होण्यासाठी आणि लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा एक विसर्जनामध्ये अडथळा निर्माण झाला तो भरतीचा. आणि आता तुझी दृश्य दाखवते, हळूहळू आता ही लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावरती बसवली जाईल. कशा प्रकारची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे? खरं तर आपण पाहिलं तृप्ती तर मग सकाळी 8 वाजताच लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर येऊन पोहोचला. मात्र भरतीची वेळ होती त्यामुळे लालबागच्या राजाला तराफ्यावर बसवणं कठीण जात होतं, त्रास होत होता. परंतु आता ओहोटीची वेळ आहे. ओहोटीच्या वेळी लालबागच्या राजाचं जी मूर्ती आहे ती तराफ्यावर बसवण्याची प्रक्रिया आता हाती घेतली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तराफा हा मूर्तीच्या मागे लावला गेला आहे आणि मूर्तीच्या मागे तराफा लावल्याने आता ही मूर्ती हळूहळू त्या तराफ्यावर चढवली जाते आहे. मात्र जरी ओहोटी असली तरी लाटा सुरू आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी जो त्रास सकाळी जाणवत होता तो त्रास आता देखील जाणवतोय. परंतु शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून, पूर्णपणे यांचे प्रयत्न सुरू आहेत मूर्तीला तराफ्यावर बसवण्यासाठी आणि जी रखडलेली विसर्जनाची प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे यासाठी अजून 1 तास तरी कमीत कमी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु अजून किती तास याला लागू शकतात हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. तरी 1 तास कमीत कमी या संपूर्ण प्रक्रियेला लागण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे 24 तास होऊनही लालबागच्या राजाचं विसर्जन अद्यापही झालेलं नाही. इतर जे मोठे गणपती आहेत त्यांचं विसर्जन पार पडलं आहे. मात्र भरतीची वेळ होती त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही झालेलं नाही आणि हे चित्र आपल्याला आज पाहायला मिळतंय. तृप्ती, निश्चित जुई, तू जी दृश्य दाखवते त्यामध्ये तराफा आपल्याला दिसतोय आणि दुसरीकडे दिसत आहेत गणेशोत्सव मंडळाचे हे सभासद जे लवकरात लवकर ही गणपतीची मूर्ती या तराफ्यावरती बसवून विसर्जन पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. दुसरीकडे लालबागच्या राजाची गणेश मूर्ती मात्र सध्या समुद्रामध्ये आहे. ती दृश्य तू आम्हाला दाखवू शकतेस?
तृप्ती, खरं तर आपण जर पाहिलं तर मग लालबागच्या राजाची मूर्ती अद्यापही समुद्रात आहे. मूर्तीपाशी कोणीही गेलेलं नाही. त्यामुळे आपले जर आपण पाहिलं तर पत्रकार बांधवांना देखील थोडंसं लांबच उभं केलं आहे. कारण का इथे खरं तर खूप हे जोखमीचं काम आहे मूर्तीला तराफ्यावर चढवण्यासाठी. त्यामुळे पत्रकार बांधवांना देखील लांबच उभं केलं आहे तराफ्यापासून. मूर्ती मात्र अद्यापही पाण्यात उभी आहे. मूर्तीच्या कमरेपर्यंत पाणी आलं होतं जेव्हा भरतीची वेळ होती, परंतु ते पाणी आता ओसरलं आहे आणि ते पाणी गुडघ्याच्या खाली आलं आहे. त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की हे जे प्रयत्न सुरू आहेत मंडळाकडून शर्तीचे, त्या प्रयत्नांना आता काही वेळातच यश येईल आणि पुन्हा एकदा जी विसर्जन प्रक्रिया आहे ती सुरू केली जाईल. तृप्ती, जुई, आधी सुद्धा लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल अनेक तास चाललेली आहे. अनेक वेळा असं झालेलं आहे की 30-30 तास सुद्धा ही विसर्जन मिरवणूक चाललेली आहे. मात्र यावेळी विसर्जन मिरवणूक लवकर संपणार होती, सकाळीच संपणार होती. मात्र त्यामध्ये आता हा अडथळा निर्माण झाला समुद्राच्या भरतीचा. निश्चितच आपण पाहिलं तर लालबागच्या विसर्जनाला उशीर होतो हे सगळ्यांनाच माहीत आहे, परंतु इतका उशीर होईल याची कल्पना देखील, पुसटची कल्पना देखील कोणाला नव्हती. कारण का जरी लालबागच्या राजाच्या विसर्जन हे दुसऱ्या दिवशी पार पडतं तरी 11 ते 12 वाजेपर्यंत हा सोहळा पार पडतो असंच खरं तर याची प्रथा आहे. परंतु आज भरती आली आणि ही वेळ चुकल्याने हा उशीर होत आहे. खरं तर इतका उशीर कधीच होत नाही, परंतु पाण्याचा आणि भरतीचा अंदाज न आल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांना मूर्ती देखील गिरगाव चौपाटीत आणायला उशीर झाला आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जुई, तोच प्रश्न खरं तर मला विचारायचा होता की विसर्जन मिरवणूक काल सकाळी सुरू झालेली होती दुपारनंतर आणि अर्थातच समुद्रामध्ये विसर्जन होणार, त्यामुळे भरती कधी असते, ओहोटी कधी असते याची कल्पना इथल्या मंडळांना सुद्धा असणं अपेक्षित आहे आणि त्यामुळेच ही विसर्जन मिरवणूक लवकर पुढे सरकावी यासाठी नियोजन नाही केलं गेलं का? खरं तर आपण अगदीच तृप्ती पाहतोय, योग्य आहे. अंदाज जो आहे तो असला पाहिजे मंडळांना की भरतीची वेळ नेमकी काय आहे. परंतु जर आपण पाहिलं तर मग मंडळाला गणपती आणण्यामध्ये काहीसा उशीर झाला. कारण का ठिकठिकाणी मूर्तीचं स्वागत केलं गेलं, ठिकठिकाणी मूर्तीवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली आणि त्यामुळे मंडळाला काही प्रमाणामध्ये उशीर झाला या गणपतीला, या बाप्पाला इथे गिरगाव चौपाटीवर आणण्यासाठी. आणि जरी त्यांना भरतीचा अंदाज होता तरी देखील ठिकठिकाणी स्वागत प्रक्रिया असल्यामुळे त्यांना काहीसा उशीर झाला. मात्र अवघे 15 ते 20 मिनिटं हे मंडळ उशिरा पोहोचलं इथे गिरगाव चौपाटीवर आणि त्यामुळे हा जो वेळ आहे, ही जी वेळ आहे ती वेळ चुकली आणि वेळेत मूर्ती तराफ्यावर पोहोचू शकली नाही आणि त्यामुळे हा सगळा जो गोंधळ आहे तो आज झालेला आहे. परंतु आता शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मूर्तीला तराफ्यावर आणण्यासाठी. निश्चित जुई, माझ्यासोबत अशीच राहा. ही दृश्य आता आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची. या ठिकाणी विसर्जन मिरवणूक लालबागच्या राजाची पोहोचली, मात्र अडथळा निर्माण झाला तो समुद्राच्या भरतीचा. या लाटा उसळतात, आपण त्या दृश्यांमध्ये आपल्याला कल्पना येऊ शकते. खरं तर ज्या होडी उभे करण्यात आलेल्या आहेत आणि तराफा सुद्धा त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला होता, तो सुद्धा लाटांवरती हेलकावे घेत होता आणि त्यामुळेच ही मूर्ती त्या तराफ्यावरती ठेवणं अशक्य झालेलं होतं. आणि त्यावेळेस लालबागच्या राजाच्या गणेश मंडळानं निर्णय घेतला की जोपर्यंत भरती जात नाही, ओहोटी सुरू होत नाही, तोपर्यंत ही गणेश मूर्ती या तराफ्यावरती ठेवली जाऊ शकत नाही. त्यामुळे वाट पाहण्याचा विचार करण्यात आला, निर्णय घेण्यात आला आणि अद्यापपर्यंत त्या पद्धतीनं थांबून राहिलेले होते सगळे गणेशोत्सव मंडळाचे सदस्य सुद्धा की कधीही ओहोटी सुरू होते आणि मग इथलं पाणी कमी होऊन इथे ठेवलेली ही जी गणेशाची मूर्ती आहे, लालबागच्या राजाची ही मूर्ती, ती तराफ्यावरती ठेवता येईल. आणि ती दृश्य आपण पाहतोय, एका बाजूला तराफा आणि दुसऱ्या बाजूला ही श्री गणेशाची मूर्ती, जिचं आता विसर्जन अगदी काही क्षणामध्ये होण्याची शक्यता आहे कारण ओहोटीला सुरुवात झालेली आहे. हाच मोठा अडथळा खरं तर होता. गणेश विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचली खरी, मात्र ताळमेळ बसला नाही. मूर्ती समुद्रकिनारी येण्याचा आणि भरती सुरू होण्याचा वेळ एकच ठरला आणि त्यामुळे पाण्यावरती आता तराफा तरंगत असताना त्या ठिकाणी त्यावरती मूर्ती ठेवणं अशक्य झालेलं होतं कारण मूर्ती प्रचंड मोठी आहे, तिचं स्वतःचं वजन आहे. तराफा कितीही मोठा असला तरी तो समुद्राच्या पाण्यावरती आहे, हेलकावे घेतो आणि त्यामुळे त्याला बॅलन्स करून त्यावरती ती मूर्ती ठेवणं आणि तिला कुठलीही इजा होऊ नये, कुठलीही हानी पोहोचू नये या दृष्टीनं तिचं विसर्जन करणं हे अत्यंत जिकरीचं होतं. आणि म्हणूनच ओहोटी सुरू होईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला गेलेला होता आणि आता ओहोटी सुरू झालेली आहे. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तराफावरती ही गणेश मूर्ती ठेवली जाईल. खोल समुद्रामध्ये या लालबागच्या राजाचं विसर्जन होईल.